बातमी राजकीय वर्तुळातून। निवडणुका घेण्याची घाई का असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। 5 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, अजून 1 वर्ष थांबा, मतदार याद्या पारदर्शक करूनच निवडणुका घ्या, सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष, अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। मतचोरी विरोधातील मोर्चामध्ये राज ठाकरेंनी तोफ डागली। निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा राज ठाकरेंनी आरोप केलाय। निवडून येण्याची सोय आधीच झाली होती, आमदाराचा भाऊ सांगतो 20,000 मतं बाहेरून आणली, सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आल्याचं राज ठाकरेंनी टीकास्त्र टाकलंय। साधी गोष्ट आहे, 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून, पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार। हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत। कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा। भाई, जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली। आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना, हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना तो,